हरि ओम. आयुस्सत्व बलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृदयाः आहाराः सात्विकप्रियाः. आयुष्य, बुद्धीची सात्विकता, शक्ती, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, हृदयाला आल्हाद देणारे आहार सात्विक माणसांना प्रिय असतात. योग हा क्लेशहारक, दुःखहारक कसा होतो हे गेल्या स्वाध्यायात प्रज्ञाने मांडलं. त्यासाठीचं पहिलं सूत्र म्हणून युक्ताहार विहार सांगितलाय. मग युक्त आहार, योग्य आहार म्हणजे नेमकेपणाने काय हे सांगण्यासाठी आजचा हा श्लोक गीता नित्यपाठात येतो. एखाद्या गोष्टीवर डबल टॅप करावं तशा पद्धतीने हा श्लोक आज आलाय. दुसऱ्या दिवशी गौरी जेवण असल्याने युक्ताहार विहारस्य वर प्रेझेंट झालेला गेल्या केंद्रातला स्वाध्याय माझ्यासारख्या कोणी भोजनप्रिय साधकांनी थोडा साईडलाईन केला असल्यास तसं होऊ नये म्हणून स्वामीजींनी या केंद्रात आता अनंत चतुर्दशी संपलेली आहे, मी पार पाडलेली आहे, त्यामुळे अजून सबबी नको असं म्हणत पुन्हा युक्ताहार आजच्या या स्वाध्यायानिमित्ताने अधोरेखित करण्याची योजना योजली असावी असं वाटतं. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात त्रिविधा श्रद्धा सांगून त्यानंतर लगेच आहार, यज्ञ, तप आणि दान यांचे प्रत्येकी 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक, राजस आणि तामस. प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसार वागत असतो. म्हणजे ज्या प्रकारचा आहार आहे त्या प्रकारची वृत्ती निर्माण होते. ज्या प्रकारची वृत्ती निर्माण होते त्या प्रकारची अंतःकरणाची ठेवण बनते. ज्या प्रकारची अंतःकरणाची ठेवण बनते त्या प्रकारचा गुण वाढीस लागतो. तो गुण वाढतो म्हणून पुन्हा त्याच प्रकारच्या आहाराकडे ओढ वाढते. हे एक चक्र आहे. त्यातून नैसर्गिकरित्या सात्विक प्रकृती असल्याशिवाय बाहेर कसं पडायचं हा प्रश्न आहे. पण मग इथे असं वाटतं की प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसारच वागत असेल तर निसर्गतःच प्राप्त झालेली प्रकृती आपण कशाला बदलायला जायची. जे होतंय ते प्रकृत्याच आहे ना. त्यावर भगवद्गीता म्हणते फ्लॅशबॅक, सत्वान संजायते ज्ञानम ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. हे नीट ऐकलं नाही का? सत्वगुणानेच वृद्धी होते, त्याशिवाय अवघड आहे. त्यामुळे बघा बाबा. हे ऐकून खजील झालेलं मन पुन्हा सात्विक आहार समजून घेण्याच्या वाटेवर परत येतं. कारण आमचं भलं तरी आम्हाला 100% हवंच आहे. तर मग आता शब्दशः हा श्लोक आपण समजून घेऊया. आयुस्सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः. एवढा मोठा शब्द आहे, हा समास आहे संस्कृतमध्ये. तर मग तो आपण सोपा करून घेऊया. तर तो कसा करायचा? तर विवर्धनाः हा शब्द आधीच्या प्रत्येक शब्दाला जोडून घ्यायचा. म्हणजे सात्विक आहार कसा असतो? तर आयुर्विवर्धनाः म्हणजे आयुष्य वाढवणारा, सत्वविवर्धनाः म्हणजे बुद्धीची सात्विकता वाढवणारा, बलविवर्धनाः म्हणजे शक्ती, ऊर्जा वाढवणारा, आरोग्यविवर्धनाः म्हणजे शरीराची निरोगता वाढवणारा, सुखविवर्धनाः म्हणजे सुख वाढवणारा आणि प्रीतिविवर्धनाः म्हणजे प्रेम वाढवणारा. आता यापैकी आयुः म्हणजे आयुष्य, बल, आरोग्य आणि सुख वाढवणारा आहार कोणता हे काही इथे वेगळेपणाने सांगायला नको. याविषयी अहमहमिकेने सांगणारे अनेक तज्ज्ञ आपल्या हातांच्या बोटांवर अर्थात मोबाईलवर तंत्रज्ञानाच्या कृपेने आज उपलब्ध होतात. याविषयी थोडक्यात आपण एवढंच म्हणूया की त्या ठिकाणी परंपरागत चालून आलेला आहार आपापल्या दिनक्रमानुसार प्रमाणात सेवन केला तर या 4 गोष्टी साध्य होतील. मग आता उरले कोण? तर सत्वविवर्धनाः आणि प्रीतिविवर्धनाः. हे दोन्ही शब्द थोडे बारकाव्याने समजून घ्यायला हवेत. सत्व म्हणजे सत अधिक त्व. सत म्हणजे असणे आणि त्याला त्व जोडला की त्याचा अर्थ होतो असणेपण म्हणजे अस्तित्व. पण म्हणजे काय? तर त्या क्षणी अंतःकरणाने म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चौघांसकट त्या क्षणात वावरणे. आता हे आपल्याला जमतं का? असं पाहिलं तर वाटतं की जे फोकस ठेवून आपण काम करतो तिथवर ते जमतं. पण इतर क्षणी आपण त्या क्षणात असतो का? तर त्याचं निश्चितपणे आपल्याला उत्तर नाही असं देता येईल. मग ती क्षमता वाढवता यायला हवी.
आणि मग त्यासाठीची एक किल्ली कुठे दडलेली आहे, तर ती सात्विक आहारात दडलेली आहे असं भगवद्गीता सांगते. दुसरा शब्द प्रीतिविवर्धनाः. प्रीती म्हणजे काय, तर जोडलेपण, आत्मीयतेने अजून एखाद्याला सहज जोडून घेता येण्याची क्षमता. यावरही थोडा विचार केला तर जाणवेल की ज्यांच्याविषयी काही ग्रह आपल्या मनात असतात त्यांच्याशी सहजासहजी आपल्याला जुळवून घेता येत नाही. मग साधकाच्या ठिकाणी ही क्षमता विकसित होणं आवश्यक आहे आणि त्याचीही किल्ली या सात्विक आहारातच दडलेली आहे असं भगवद्गीता सांगते. मग सात्विक आहार अजून कसा असतो, तर रस्याः, स्निग्धाः, स्थिराः आणि हृद्याः. रस्याः म्हणजे रसपूर्ण, रसभरीत, अर्थात ज्यात पाण्याचा अंश आहे असा आहार. स्निग्धाः म्हणजे स्नेहाने युक्त, तेल तूप यांचे योग्य प्रमाण राखून बनवलेला आहार. स्थिराः म्हणजे समतोल राखणारा, बॅलन्स असणारा असा आहार. जो आहार सेवन केला असता मन स्थिर राहतं, वृत्ती उचंबळून येत नाहीत, वर खाली होत नाहीत, मन शांत अवधान राहू शकतं असा आहार म्हणजे स्थिर आहार. हृद्याः, हृदय म्हणजे आल्हाददायक, तर मनातली शांतता ज्या आहाराच्या सेवनाने ढळत नाही असा आहार म्हणजे हृदय आहार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंगेचे द्रव्ये सुरसे, जे अंगेचे पदार्थ गोडसे, अंगेचे स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये. म्हणजे ज्यांच्यात अंगीभूत द्रव्य थोडं अधिक आहे, म्हणजे जे अंगीभूत रसपूर्ण आहेत, ज्यांच्यात अंगभूत गोडवा आहे, ज्यांच्यात अंगीभूत स्नेह आहे आणि जे सुपक्वे म्हणजे चांगल्या प्रकारे जे काय म्हणूया परिपक्व झालेले आहेत असे पदार्थ, असा आहार हा सात्विक आहार असं ते सांगतात. पुढे म्हणतात, आकारे नभती डगळे. तर डगळे म्हणजे ढगळे, म्हणजे नकाशे असं आपण म्हणूया. तर आकारे नव्हती डगळे, स्पर्शे अति मवाळे, जिभे लागे स्नेहाळे, स्वादे जिये. आणि पुढे म्हणतात, रसे गाढी वरी ढिली, म्हणजे आत रसभरीत असलं तरी वरचं आवरण ज्याचं पातळ आहे असे आहार. द्रवभावे आथिली, पुन्हा एकदा रसाने पूर्णपणे ओथंबलेले आहेत. ठाये ठावो सांडिली अग्नितापे, म्हणजे स्वयंपाक करताना अग्नीशी जो संयोग येतो त्याच्या खुणा आहेत त्या पदार्थांवरती, पण त्या प्रमाणात खुणा आहेत, म्हणजे करपून काळं झालेलं नाही आहे असा जो आहार आहे तो सात्विक आहार. ते पुढे म्हणतात, सात्विक आहार कसा असतो, तर अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखींचे अक्षरू, तैशी अल्पी जिही अपारू तृप्तिराहे. आणि मुखी जैसी गोडे, तैसीचीही ते आतुलेही कडे, तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकासी. म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून निघालेलं वचन ज्याप्रमाणे दिसायला लहान पण मोठा परिणाम साधून देणारं असतं, त्याचप्रमाणे दिसायला थोडकं पण अपार तृप्ती देणारे असे जे पदार्थ आहेत ते सात्विक होत. शिवाय हे अन्न मुखात घातल्यावर ज्याप्रमाणे त्याची गोडी जाणवते, म्हणजे ही अंगीभूत गोड आहे, हा अंगीभूत गोडवा आहे, हे गोड पदार्थ असं ते म्हणत नाहीयेत. असं अन्न मुखात घातल्यावर ज्याप्रमाणे त्याची गोडी जाणवते त्याचप्रमाणे जठरात गेल्यानंतरही आरोग्याकरिता, म्हणजे बुद्धी सात्विक होण्याकरिता ते उपयुक्त असते. अशा प्रकारचे अन्न सात्विकांना आवडते. हा संपूर्ण स्वाध्याय करताना एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवत राहते, ती ही की भगवान श्रीकृष्ण असोत किंवा संत सत्पुरुष असोत किंवा आपले स्वामीजी, या सगळ्यांचा आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. आपण एखादा पदार्थ कसा लागतो यावर आधारित त्याचं सेवन ठरवतो, म्हणजे भोग्य वस्तू. आणि ही सर्व मोठी माणसं त्या पदार्थाच्या ठायी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता किती आहे या आधारे त्याचं सेवन करतात. कारण त्यांच्यासाठी जिभेला सुखी वाटणं हे ध्येयच नाही आहे. साधना करणं, त्यासाठी शरीर सुदृढ असणं याचं माध्यम हे अन्न आहे. त्यामुळे सात्विक आहार नियमितपणे आपल्या दैनंदिन जीवनात सेवन करायचा असेल तर मनातला हा दृष्टिकोन बदलणं खूप महत्त्वाचं आहे. साधनेला मध्यवर्ती ठेवून त्यासाठीचं माध्यम म्हणून आहाराकडे पाहिलं की त्यातली सात्विकता, त्याचं प्रमाण हे आपसुकच राखणं शक्य होऊ शकेल. ज्या क्षणी हे लक्षात येईल, समजेल, पटेल आणि त्या दिशेने स्वतःच्या आयुष्यात बदल घडत जाईल, त्या क्षणापासून आपली वृद्धी होऊ लागली आहे असं समजायला हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
हा सात्विकू होय भोग्यू तै भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणू. म्हणजे सात्विक आहाराचे सेवन करणे हितावह आहे असं जेव्हा एखाद्याला वाटू लागतं तेव्हा आरोग्य भोगण्याकरता त्याच्या शरीराचं भाग्यच उदयाला आलंय, म्हणजे शरीराने नशीब काढलंय असं समजावं. आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया ये येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी. म्हणजे ह्यानी काय होतं तर आंतरिक सुखाचं देणं घेणं वाढतं, आनंदाशी सख्य वाढतं. हे आनंदाशी साधता येणारं सख्य, सुखाची सहज होणारी देवघेव आपल्या सर्वांना लाभो हीच इच्छा आहे. त्यासाठी मनातली आहाराविषयीची उपभोग प्रवृत्ती दूर सारण्याकरता आपला विवेक वेळोवेळी जागृत राहो हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम.